नवरात्र उत्सवानिमित्त ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गेची. ॲडव्होकेट सुदर्शना जगदाळे. ॲडव्होकेट सुदर्शना औरंगाबादमधील मुलगी, पण सध्या ठाणे मुंबईमध्ये आपलं स्थान व औद्योगिक क्षेत्रात एक उद्योजिका म्हणून निर्माण करणारी एक स्त्री. स्त्रीच्या शोषिकतेवर कायमच लिहिलं गेलंय, बोललं गेलंय. पण या शोषिकतेची आभूषणं घालून आयुष्यभर सोसत बसायचं की या शोषिकतेला स्वतःची शक्ती बनवून स्वतःला सिद्ध करून दाखवायचं, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, असं हिच्याकडे पाहिलं की जाणवतं. सुदर्शना सामान्य घरातील सामान्य मुलगी, चार चौघींसारखी स्वप्न पाहणारी, खूप शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे तिचं स्वप्न होतं. तिला डान्स, फॅशन डिझायनिंग या कलेशी संबंधित गोष्टींची प्रचंड आवड. या क्षेत्रामध्येच काहीतरी करावं असं तिनं ठरवलं. 12वी झाल्यानंतर वडील म्हणाले, तू लॉ शिक, BSL, LLM, DTL, GDCA असे कोर्सेस करत सुदर्शना वकील झाली. शिक्षण पूर्ण होताच आईवडिलांनी प्रथेप्रमाणे तिचं लग्न लावून दिलं. आई वडील आपल्या मुलांचं सगळं छान व्हावं यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात, पण आयुष्यात काही वाईट घडणार असेल ते घडणारच. याप्रमाणे काही दिवसात सुदर्शनच्या लक्षात आलं की तिचा नवरा ऑटिस्टिक पर्सन आहे. तिला सासरी प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. स्वतः वकील असूनही माझ्याच नशिबी हे का असं तिला वाटून तिने माहेर गाठलं. आईवडिलांनी मात्र तिला भक्कम साथ दिली. घडणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे सुदर्शना डिप्रेशनची बळी ठरली. ती खचून गेली. तिला समोर सारा अंधार दिसत होता. पण आता रडायचं नाही तर लढायचं असं तिनं ठरवलं. काळी सावळी, अंगाने अगदी बारीक असलेल्या सुदर्शनाला लग्नासाठी सातत्याने मिळणारा नकार ऐकून तिचा आत्मविश्वास कमी झाला होता. त्यामुळे लग्नाचा निर्णय चुकला असं तिला वाटलं. नंतर झालेल्या घटस्फोटानंतर स्वतःला स्वतःच्या कोशात तिनं बंद करून घेतलं होतं. पण असं किती दिवस जगायचं आणि का, स्वतःचा काहीही दोष नसताना, असा विचार तिच्या मनात सतत रुंजी घालत होता. आणि याचमुळे नवीन सुदर्शनाचा जन्म झाला. सुदर्शनाची घटस्फोटाची केस चालू असताना तिच्या लक्षात आलं, समाजात अशा कितीतरी महिला आहेत ज्या हे वर्षानुवर्ष भोगत आहेत. शिक्षण नसल्यामुळे, कायद्याचं ज्ञान नसल्याने कित्येक जणींचं आयुष्य पिंजून जात आहे. नवरा दारू पितो, मारझोड करतो, मुलं आहेत, कोणाचं सहकार्य नाही म्हणून काही जणी आत्महत्या करतात. अशा कितीतरी महिला या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. तेव्हा तिच्या लक्षात आलं की माझ्या वाटेला जे आले आहे ते खूप कमी आहे. जगात खूप दुःख आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, असंच काहीसं सुदर्शना अनुभवत होती. स्वतःच्या प्रश्नांना कवटाळून न बसता ती त्यातून मार्ग काढत होती, पण त्याचबरोबर आपल्यासारख्या अनेक महिलांचा आधार बनून पाहत होती. एकटी स्त्री पाहिली की ती कधी उपलब्ध आहे, तिला कोणी वाली नाही याच दृष्टीने तिच्याकडे पाहिलं जातं. सुदर्शनाच्याही वाट्याला हे चुकलं नाही. समाजाच्या बोचऱ्या नजरा झेलत, मानापमान सहन करत सुदर्शनाचा प्रवास सुरूच होता. एकाच या जन्मी जणू फिरुणी नवी जन्मे नमे असं म्हणत 2 वर्षाच्या दुष्टचक्रानंतर सुदर्शनाने आपल्या नवीन आयुष्याचा श्रीगणेशा केला. तिने पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली. याच काळात तिला छान मैत्रिणी मिळाल्या आणि त्यांच्या साथीने 2014 साली तिने वसुंधरा नावाने NGO स्थापन केली. या NGO अंतर्गत खेडेगावांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तसेच मुंबई येथे बीच स्वच्छता, जागा उपलब्ध होईल तिथे वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण व जागृती, महिला आणि विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. त्याच काळात स्वाती ऑर्गनायझेशनमध्ये लीगल ॲडवायझर महाराष्ट्र म्हणून तिची नियुक्ती झाली. त्यामुळेच पूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याची तिला संधी मिळाली. अनेक कहाण्या, अनेक अनुभव घेत हा प्रवास जोरदार सुरू झाला. सोशल मीडियावर काय गं सखी या नावानं 1 मिनिटांचे रील बनवून ती महिलांना विविध विषयावर जागृती करत आहे. तिचे हे रील्स फार लोकप्रिय झाले आहेत. कोणाला तरी आपण मार्ग दाखवू शकतो, मदत करू शकतो, याचा आनंद शब्दातीत आहे असं ती म्हणते. लोकांना कायद्याविषयीचं फारसं माहिती नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच सुदर्शना लोकांमध्ये कायद्यांविषयी जनजागृती करते. विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागृती आणणे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी बोलून त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्यांच्याविषयी असलेले कायदे त्यांना माहीत करून देणे, प्रोफेशनली फॅमिली काउन्सिलर म्हणून मार्गदर्शन करणे, विनाकारण तुटू पाहणारे कित्येक संसार सावरण्याचं काम, तृतीयपंथी बलात्कार पीडित महिला यांच्यासाठी सुद्धा तिचं काम सुरू आहे. बलात्कार झालेल्या मुली आणि महिलांना माणूस म्हणून स्वाभिमानानं जगता यावं, शिकून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करता यावं यासाठी स्वतंत्र संस्था सुरू करायचं तिचं स्वप्न आहे. ती म्हणते की वेश्या, तृतीयपंथी, पीडित महिला यांना अगोदर माणूस म्हणून स्वीकारा, तेव्हाच आपल्यातील माणुसकी अजून उजळून निघेल. यशाची शिखरं पार करत असताना विनोद जगदाळे तिच्या आयुष्यात जोडीदार बनून आले आणि तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. विनोदने तिच्या आयुष्यात सुखाचं नंदनवन फुलवलं. तिला मिळालेल्या भक्कम साथीने आज तिच्या संसारात ती एका गोड मुलीसह आनंदी जीवन जगत आहे. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधी वाईट होत नाही. त्यासाठी फक्त योग्य वेळ यावी लागते असं ती म्हणते. समाजात अशा अनेक सुदर्शना कार्यरत आहेत. कार्यरत राहणं हे आपलं कर्तव्य असतं. या जाणिवेतून
आपण जे भोगलं ते इतरांना भोगायला लागू नये यासाठी हजारो महिला कायदा साक्षर होतील याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आता मिशन ऑनलाईन स्वराज्य या माध्यमातून योग्य दिशा, मार्गदर्शन व गुरु भेटल्याने वसुंधराचं काम पूर्ण महाराष्ट्रभर वेगळ्या उंचीवर गेलं आहे. तिच्या पंखांना अजून बळ मिळालं आहे. यामुळे आता ती प्रचंड काम करू शकते असं ती नम्रपणे नमूद करते. तिच्या कामाची दखल घेत साने गुरुजी कथामाला पुरस्कार 2016, आयकॉन वुमन अवॉर्ड, ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स आणि द कुटे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घे भरारी कर्तृत्वाची नवचैतन्याची पुरस्कार महिला दिनानिमित्त तिला मिळालेला आहे. पर्यावरण जागृती व रक्षण, कायदेविषयक जागृती व महिला सक्षमीकरणाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या संघर्षण नायिकेला आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा. लेखिका ॲडव्होकेट शैलजा मोळक, लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता, अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय, पुणे.